पूर्व झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तरुणावर चाकू हल्ला करीत खुनाचा प्रयत्न केल्याची घटना वसंतदादा कुस्ती केंद्र समोर घडली। या प्रकरणी शंतनू सुनील कलगुडगी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून टिपू उर्फ सोहेल जमादार, आसिफ जमादार आणि आदित्य चंद्रकांत भिसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी हा त्याच्या पत्नीस विश्रामबाग येथील अल जाफरान हॉटेल 100 फुटी रोड सांगली येथून सोडून परत लक्ष्मी मंदिर ते चिन्मय पार्क रोडने त्याच्या मोटरसायकलवरून घरी येत असताना सुमारे 3 महिन्यापूर्वी रामकृष्ण नगरमध्ये वैभव भिसे आणि दीपक जाधव यांची भांडणे झाली होती। त्याचा राग मनात धरून संशयित आरोपी टिपू उर्फ सोहेल जमादार, त्याचा भाऊ आसिफ जमादार, त्याचा मित्र आदित्य चंद्रकांत भिसे यांनी आपापसात संगनमत करून फिर्यादीच्या पाठीमागून येऊन फिर्यादीची गाडी अडवून आरोपी टिपू उर्फ सोहेल जमादार यांनी चाकूने फिर्यादी व छातीवर उजव्या बाजूस वार केले, तर आसिफ जमादार आणि आदित्य भिसे यांनी एडक्याने फिर्यादीच्या पाठीत 2 ठिकाणी मारून फिर्यादीस गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे। सध्या त्याच्यावर सांगली शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये तिघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस तिघांचा शोध घेत आहेत।